नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे उत्तर लेखन 0 to हीरो या पुस्तकाचे लेखक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडीची ही सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातीलच पुढील भाग म्हणजे अर्थात फेब्रुवारी महिन्यातल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहे त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे। ज्या एमपीएससी म्हणजे ज्या आयोग ज्या प्रकारे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारत राहतो, कंबाईन असू दे, राज्यसेवा असू दे किंवा इतर कुठल्या परीक्षा असू दे, सो त्याच परीक्षा भूमिक गोष्टी या लेक्चरमध्ये कव्हर करण्यात येतील। सो बघा मित्रांनो, तत्पूर्वी हे उत्तर लेखन 0 to हीरो या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती आहे। राज्यसेवेची जर तुम्ही तयारी करत असाल, वर्णनात्मक पद्धतीसाठी उत्तर लेखनाबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे। सो निश्चितच तुम्ही या पुस्तकाला एकदा व्हिजिट करू शकता। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया या चालू घडामोडी। तर पहिलीच न्यूज आपल्यासाठी काय आहे, तर पेन्नियार नदी जल न्यायाधिकरण स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले। कुणी दिले? सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहे। कुणाला? केंद्र सरकारला। कुणाला दिलेले आहे? केंद्र सरकारला हे निर्देश दिलेले आहेत। आता जल न्यायाधिकरण म्हणजे काय की बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेत आर्टिकल 262 आपल्याला माहित आहे, दोन आर्टिकल सोबत येतात, एक 262 आणि एक 263। यामध्ये आपल्याला नेहमी कन्फ्युजन होत असतं। तो हे जे 262 नंबरचा आर्टिकल आहे ते कशा संबंधित डील करतं की आंतरराज्यीय नदी पाणी विवाद कायदा। आता हा कायदा काय आहे की 1956 ला हा कायदा बनवण्यात आला होता आणि यानुसार काय होतं की ही आंतरराज्य नदी जे ट्रिब्युनल आहे ते स्थापन करण्यात येतं। सो तोच जो निर्णय आहे, निर्देश आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळते। आता बघा, हे पेन्नियार नदी जी आहे हे कुठल्या दोन राज्यांमध्ये म्हणजे वाहत जाते? सो बघा, या ठिकाणी आपल्याला इथे कर्नाटक दिसत असेल आणि तमिळनाडू दिसत असेल। सो या दोन राज्यामध्ये त्या नदी रिलेटेड वाद चाललेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे। कलम 262 पाणी विवाद कायदा 1956 अंतर्गत असून अशा वादांचे निराकरण म्हणजे लवाद जो ट्रायब्युनल आहे तो स्थापन करण्याची तरतूद या ठिकाणी आहे। बघा, आता न्यायाधिकरण काय करते? हे तांत्रिक पुराव्यावर आधारित निर्णय देणारे यंत्रणा असून ते राज्यांमधील दीर्घकालीन वाद आणि राजकीय तणाव कमी करण्यास काय करतो? त्यावर काम करत असतो, त्यावर मदत करत असतो। सो परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय कुठली गोष्ट महत्वाची आहे तर बघा की कुठल्या दोन राज्यामध्ये ती नदी वाहत जाते, कोणत्या दोन राज्यामध्ये तो संघर्ष आहे आणि ऑफकोर्स हे जे कलम आहे हे आपल्यासाठी महत्वाचं होऊन जातं। येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात। पुढे बघा, पुढे काय आहे? आंतरराज्य नदी पाणी विवादासाठी स्थापन केलेल्या लवादाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय प्रश्न उपस्थित करू शकत नाही, पण सर्वोच्च न्यायालय गाईडलाईन देऊ शकतो, निर्देश देऊ शकतो, पण स्वतः तो विवाद जो आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही। ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे। पेन्नियार नदी ही कर्नाटक आणि तमिळनाडून आताच आपण बघितलेले की त्या राज्यामधून ती वाहते। या नदीचा उगम कर्नाटकातील नंदी टेकड्यांमध्ये होऊन, कुठे होतो? नंदी टेकड्यामध्ये होऊन ती कुड्डालोर येथे बंगालच्या उपसागरास मिळते। म्हणजे ही नदी मग आपली पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे? तर ही नदी आहे पूर्व वाहिनी। तो यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी बनण्याचे चान्सेस असतात। येथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात। आता या वादाचे मुख्य कारण म्हणजे की कर्नाटकने बंधारे आणि पाणी वळवण्याच्या संरचना उभारणे ज्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो। आता बघा, एखादी नदी इकडनं जर इकडे वाहत येत असेल तर ऑफकोर्स वरच्या बाजूला जो असेल तिथे जर त्यांनी असे बंधारे वगैरे किंवा डॅम वगैरे जी जर स्थापन करत असेल तो निश्चितच ते खालील जे राज्य आहे त्यावर त्याचा काय होणार आहे? इम्पॅक्ट होणार आहे। सो त्याच अनुषंगाने हे वाद सतत सुरू राहत असतात। आता मला सांगा, कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही द्यायचं आहे की महाराष्ट्र हा कुठल्या कुठल्या नदीच्या संदर्भात जो पाणी विवाद आहे तो कुठल्या नदीच्या संदर्भात येतो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे। त्या दोन नद्या कुठल्या की जिथे महाराष्ट्र इन्क्लूड आहे, ठीक आहे। आता हे आपण बघितलेलं आहे। तमिळनाडूचा दावा आहे की यामुळे दीर्घकालीन करारांचे उल्लंघन होते। तमिळनाडूने 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून
तिचा आधार 1892चा हा करार आहे आणि त्या अंतर्गतच तमिळनाडू कुठे गेलेला होता, सुप्रीम कोर्टमध्ये गेलेला होता. तो ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती. यातल्या घटनात्मक तरतुदी काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि कुठल्या राज्यामध्ये तो वाद आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढील न्यूज बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? युमनाम खेमचंद सिंग मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत. तुम्हाला जर माहित असेल तर मणिपूर हे सतत अनस्टेबल स्टेट त्या ठिकाणी राहिलेला आहे. तिथे सर्वाधिक वेळा आतापर्यंत राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. तब्बल 11 वेळा त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. सो त्या अनुषंगाने बघा काय आहे, 4 फेब्रुवारी 2026 रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काय घेतलेले आहे, शपथ घेतलेली आहे. हा फोटो आपण या ठिकाणी त्यांचा बघू शकतो. त्यानंतर यांना शपथ कुणी दिलेली आहे तर तिथले जे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. ठीक आहे. मणिपूर राज्य गेल्या 2 वर्षापासून वांशिक हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. जसे की मैथी आणि कुकी तिथल्या ज्या जमाती आहेत त्यांचा वाद तो कंटिन्युअसली त्या ठिकाणी चालत आलेला आहे आणि तेच एक महत्वाचं कारण आहे ते स्टेट अनस्टेबल राहण्यासाठी. ठीक आहे. आणि यावर आयोगाने प्रश्न सुद्धा विचारला होता की सर्वाधिक वेळा इमर्जन्सी कुठल्या स्टेटमध्ये लागलेली आहे म्हणून. ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. राजकीय अस्थिरतेचा सामना करत होते. माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी काय केलेलं आहे, फेब्रुवारीमध्ये राजीनामा दिला आणि त्यानंतरच मग यांची या ठिकाणी युमनाम खेमचंद सिंगची काय करण्यात आली, मुख्यमंत्री म्हणून काय करण्यात आली, निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी शपथ घेतलेली आहे. आता त्यासोबतच अजून महत्वाच्या गोष्टी इथे काय आहे बघा. 13 फेब्रुवारी 2000 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती, मी जसं की आताच बोललो. आणि नवीन मुख्यमंत्री शपथविधीच्या काही तास आधी ही राष्ट्रपती राजवट जी आहे ती काय आहे, हटवण्यात आलेली आहे, उठवण्यात आलेली होती. येत आहे लक्षामध्ये. आणि त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून हे 2 नावं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, नेमचा किपगेन आणि लोसी दिखो. आता या नेमचा किपगेन बद्दल काय महत्वाचं आहे तर या राज्याच्या पहिल्या महिला व पहिल्या कुकी जो उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहे. सो ही सुद्धा न्यूज आपल्यासाठी काय महत्वाची आहे कारण त्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहे. आणि त्यासोबतच आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोण, सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार या सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहे. सो आयोग आपल्याला नेमका कसा प्रश्न देईल, कधी तुम्हाला तो जोड्या लावामध्ये सुद्धा विचारू शकतो. एका इकडले राज्याची नावं देतील आणि एका इकडे कुठे काय देतील, या महिलांचे नावं देतील. सो नेमका आयोग कसा प्रश्न विचारेल या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला बांधणं गरजेचं आहे. आता बघा यासोबतच काय की मुख्यमंत्र्यासाठी किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर COM स्टेटसाठी या संबंधित आपल्याकडे 2 आर्टिकल आहेत, 163 आणि कलम 164. सो ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. येते लक्षामध्ये. सो ही न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, त्या संबंधितच्या बाबी बघितलेल्या आहे. त्यासोबतच अजून जर सांगायचं झालं तर आपण मणिपूरमध्ये बघितलं की 11 वेळा, तब्बल 11 वेळा तिथे काय झालेलं आहे, राष्ट्रपती राजवट लागली आहे. मग महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे तर 3 वेळा. किती वेळा लागलेली आहे, 3 वेळा लागलेली आहे. सो ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. एक 1980 मध्ये, देन 2015 आणि 2019 मध्ये अशी 3 वेळा त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागलेली आपल्याला पाहायला मिळते. येते लक्षामध्ये. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढली न्यूज आपल्यासाठी काय आहे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव जो आहे तो पारित करण्यात आलेला होता. तर बघा ओम बिर्ला यांच्या विरोधात 10 फेब्रुवारी 2026 रोजी अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली होती. आता जेव्हा हा अविश्वास ठराव इथे देण्यात येतो तेव्हा काय होतं की 14 दिवस आधी ही नोटीस द्यावी लागत असते. कोणाला द्यावी लागत असते तर लोकसभेचे जे महासचिव असतात त्यांच्याकडे ती नोटीस द्यावी लागत असते. सो हा सुद्धा प्रश्न इथे ट्रिकी फॉर्मॅटमध्ये आपल्याला विचारू शकतो की ही नोटीस लोकसभा अध्यक्षांकडे द्यायची असते तर नाही, ती कोणाकडे द्यायची असते, महासचिवांकडे.
ठीक आहे. त्यानंतर बघा, काँग्रेस, डीएमके, समाजवादी पक्ष, आरजेडी आणि डाव्या पक्षांसह 118 विरोधी सदस्यांनी या नोटीसवर काय केलेली होती, स्वाक्षरी केलेली होती. आता म्हणजे याचं समोर काही झालेलं नाही आणि तो अविश्वास ठराव काही पारित झालेला नाही. बट यावर जर म्हणजे ही खूप महत्वाची घटना आहे, कारण आतापर्यंत फक्त 3 वेळा आतापर्यंत आणि याला धरून 4 वेळा समजा, तर हा अविश्वास प्रस्ताव जो लोकसभेच्या अध्यक्षाविरुद्ध मांडण्यात आलेला आहे, तो आपल्याला प्रश्न जरी न्यूजवर नसला पण पॉलिटीच्या दृष्टिकोनातून राज्य काय म्हणताय आपल्याला, पॉलिटीच्या दृष्टिकोनातून ही न्यूज महत्वाची आहे. तिथले जे काही फॅक्ट्स आहेत ती गोष्ट लक्षात ठेवणं आपल्यासाठी आवश्यक आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या नोटीसवर स्वाक्षरी केलेली नाही. तो हे सुद्धा जर मल्टीलायनर किंवा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रश्न आला, तो हे सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतं. येते लक्षामध्ये. पुढे बघा, एक मिनिट. पुढे बघा, पुढे काय आहे. आता हा अविश्वास ठराव सादर का केला गेला होता, तर विरोधकांचा आरोप आहे की लोकसभा कामकाज एकतर्फी व पक्षपाती पद्धतीने चालवले जात असून विरोधी पक्षाचा आवाज काय दाबला जातो, असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा सरकारला काय असतं, बहुमत असतं, तो हे जे अध्यक्ष असतात ते जनरली सरकारच्या पार्टीकडून आलेले आपल्याला तिथे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तो त्याच अनुषंगाने विरोधकांचा हा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. स्वतंत्र भारतात आतापर्यंत फक्त 3 वेळा, जसं की मी आधी बोललो, आतापर्यंत फक्त 3 वेळा आणि हा चौथ्यांदा मांडण्यात आलेला ठराव होता. आता बघ, पहिला ठराव केव्हा मांडण्यात आला होता, जे. मावळणकर 1954 मध्ये त्यांच्या विरुद्ध मांडण्यात आलेला होता पण फेटाळला गेला. दुसरा ठराव हुकुम सिंग 1966 मध्ये मांडण्यात आलेला होता पण पाठिंबा कमी असल्याच्या कारणाने तो फेटाळला गेला. त्यानंतर तिसरा ठराव बलराम जाखर यांच्या विरुद्ध मांडण्यात आला होता 1987 मध्ये, पण बहुमत न मिळाल्याने काय झालेला आहे, तो सुद्धा ठराव फेटाळला गेल्याचं आपल्याला इथं दिसून येतं आणि हा सुद्धा ठराव फेटाळलाच गेलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. तो हे 4 मार्क आहे इथं, नाहीतर स्टेटमेंट मध्ये आपल्याला आयोग देईल की याच एकापैकी मंजूर झालेला आहे असं ते त्या ठिकाणी आपल्याला सांगतील, पण असं नाही. आता बघा, या संबंधितच काही गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा हा अविश्वास ठराव मंजूर करायचा असतो, सो तेव्हा त्याला काय लागतं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. काय लागतं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय, तर प्रभावी बहुमत. यालाच काय म्हणतो आपण, प्रभावी बहुमत. आणि जेव्हा आयोग स्टेटमेंट फॉर्म मध्ये प्रश्न विचारेल तर 100% या इफेक्टिव्ह मेजॉरिटीवर, प्रभावी बहुमतावर प्रश्न त्यांनी फ्रेम केलेला असेल. इतकं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे प्रभावी बहुमत म्हणजे काय असतं, तर बघा की जर आपण एक्झाम्पल वरून जर बघितलं तर सपोज लोकसभाची वॅकन्सी जे आहे ते 100 आहे असं आपण मानून चालूया आणि त्यामध्ये 10 जागा रिक्त आहे. ठीक आहे, असं आपण म्हणजे त्याची निवड 10 जागेवर निवड अद्याप झालेली नाही, त्यामुळे 10 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. तो एकूण जागा मग आता किती आहे, तर 90 आहे आणि 100 मायनस 90, 100 मायनस जर 10 केले तर आपल्याला 90 या ठिकाणी आकडा दिसून येतो. पण मग त्या 90 मध्ये आपल्याला काय पाहिजे, 50% प्लस बहुमत त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तो तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो प्रभावी बहुमत. आणि हे लोकसभा अध्यक्षाच्या विरुद्ध ठराव जर पास करायचा असेल, त्यांना जर तिथून पदच्युत करायचं असेल, सो ते प्रभावी बहुमत आपल्याला त्या ठिकाणी लागतं. सो बघा, हे फॅक्ट सुद्धा आपण काही त्या ठिकाणी बघितलेले आहे. त्यानंतर त्यांना जर आपल्याला रिमूव्हल करायचं असेल, कुणाला, लोकसभा अध्यक्षांना रिमूव्हल जर करायचं असेल, ते त्यांना जर काढून टाकायचं असेल तर आर्टिकल किती आहे आपल्याकडे, आर्टिकल 94. आर्टिकल 94 अंतर्गत त्यांना तिथून काय आहे, त्यांचा राजीनामा संबंधित हे दिलेलं आहे. राजीनामा म्हणजे की एक आहे की ते राजीनामा सुद्धा देऊ शकतात आणि 94C मध्ये जे आहे
तो अविश्वास प्रस्ताव ठरावाबद्दल त्यांना काढून टाकता येतं. सो हे आपण काही फॅक्ट्स बघितलेले आहे, त्याचा कॉन्सेप्ट बघितलेला आहे आणि न्यूज सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढली न्यूज काय आहे बघा. ठाण्या नाथन सी भारतातील पहिल्या पूर्णपणे अंध महिला न्यायाधीश. काय आहे? भारतातील पहिल्या पूर्णपणे अंध महिला न्यायाधीश. आता या कुठल्या आहे तर या केरळ मधल्या आहे, भारतातल्या आहे तर ऑफकोर्स त्या केरळ मधल्या सुद्धा पहिल्या पूर्णपणे अंध महिला न्यायाधीश ठरणार आहेत. त्यांनी केरळमधील दिवाणी न्यायाधीश म्हणजे कनिष्ठ विभाग परीक्षेत दिव्यांग प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवलेला दिसून येतो. त्या केरळ राज्यातील असून कन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये त्या प्रथम क्रमांक तिथे सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. जन्मतः अंध असूनही त्यांनी ब्रेल लिपी व स्क्रीन रीडर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी तलीपरंबा येथे वकील KG सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली आणि 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की अंध उमेदवार न्यायिक सेवेसाठी पूर्णपणे पात्र आहेत किंवा पूर्णपणे पात्र असतात असं कोणी म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय. सो इथे वन लाइनर क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो, त्यामुळे ठाण्या नाथन सी हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्या कशा संबंधित आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. येते लक्षामध्ये. आता पुढे बघा, पुढली न्यूज काय आहे? वंदे मातरम आणि जनगण मन संदर्भात गृह मंत्रालयाकडून, होम मिनिस्ट्रीकडून नवीन मार्गदर्शक तत्वे आलेली आहे. काय आहे? मार्गदर्शक तत्वे. आता बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये हे तत्वे जारी करण्यात आलेली आहे. आता याचं कारण काय आहे की जेव्हा बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1875 रोजी हे वंदे मातरम काय आहे हे गीत रचलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यालाच मग आता या ठिकाणी 150 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे. इथे लक्षामध्ये ते आपण सेलिब्रेट करत आहोत त्या पद्धतीतून. आता मग हे जे मार्गदर्शक तत्वे आहेत तर ती काय आहेत? तर बघा, एकाच कार्यक्रमात दोन्ही गीते वाजवल्या गेल्यास म्हणजे वंदे मातरम आणि जनगण मन वाजवल्या गेल्यास प्रथम वंदे मातरम आपल्याला ते प्ले करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जनगण मन. आता बघा, वंदे मातरम आणि जनगण मन हे कधी आपण ऍक्सेप्ट केले होते तर 24 जानेवारी 1950 ला या ठिकाणी हे दोन्ही गीत जे आहे ते आपण काय केलेले होते, त्याला मान्यता दिलेली होती. आता ही मान्यता म्हणजे कशी दिलेली होती तर जनगण मन हे काय आहे आपलं नॅशनल अँथम म्हणून त्याला मान्यता मिळाली होती आणि वंदे मातरम म्हणून हे काय आहे सॉन्ग नाही तर नॅशनल सॉन्ग, राष्ट्रीय गीत. ठीक आहे. आणि याला काय म्हणतो आपण? राष्ट्रगान. यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होतं की राष्ट्रगीत, कारण आपण शाळेमध्ये बघितलेलं आहे की एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर. तो त्यामुळे आणि जेव्हा प्रश्न येईल राष्ट्रगीतवर तर आपण लावू जनगण मन, पण त्याला काय म्हणतात? राष्ट्रगान. काय म्हणतात? राष्ट्रगान. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. आता पुढे बघा, पुढे काय आहे? वंदे मातरमचे सर्व 6 कडवे 3 मिनिटे 10 सेकंदात गाणे आणि वादन करणे. ते जर सॉन्ग आपल्याला प्ले करायचं असेल तर त्यासाठी हा टाइम आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 3 मिनिटे 10 सेकंद. मग हा वंदे मातरम साठी आहे तर राष्ट्रगान जे आहे, राष्ट्रगानसाठी किती आहे? 52 सेकंद. किती? 52 सेकंद मध्ये ते गाणं कंप्लीट करणं, त्याला टाइम त्या पद्धतीत प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि उभे राहणे आवश्यक आहे. जसं राष्ट्रगीताला आपण उभे राहतो म्हणजेच नॅशनल अँथम साठी उभे राहतो, तसं या ठिकाणी इथे बघा, चित्रपट न्यूजरील मध्ये वंदे मातरम वाजल्यास प्रेक्षकांनी उभे राहण्याची आवश्यकता नाही आणि इथे सुद्धा आयोग आपल्याकडून चूक करून घेऊ शकतो आणि इथे तो प्रश्न फसवू शकतो. सो उभे राहण्याची तिथे आवश्यकता नाही. आता जेव्हा आपण बँडद्वारे प्ले करत असेल तर त्याच्या आधी तो ड्रम रोल वाजवणे हे काय आहे? आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही सुनेत्रा पवार यांची शपथ पाहिली असेल आणि तेव्हा त्या ठिकाणी ते जे सॉन्ग प्ले झालेला आहे तेव्हा तो ड्रम तुम्ही ऐकलेला असेल. आता शाळांमध्ये दिवसांची सुरुवात वंदे मातरम गायनाने करण्याची सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हीच मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी आहे. राष्ट्रगीत
लोकप्रिय करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आपापल्या लेवलवर कशा पद्धतीने करता येईल. काही औपचारिक कार्यक्रमामध्ये वंदे मातरम अनिवार्य आहे. आता औपचारिक कार्यक्रम म्हणजे काय की जेव्हा राज्यपाल, राष्ट्रपती हे जे काही प्रोग्रामला अटेंड करत असतात, ठीक आहे, राज्यपाल कार्यक्रम, प्रसारण, ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आता ते काय आहे आवश्यक असणार आहे. तो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न कुठेही बनू शकतो, प्रश्न इथे बनू शकतो, प्रश्न इथे बनू शकतो, प्रश्न इथे सुद्धा बनू शकतो. तो ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची होती. आता पुढे बघा, पुढली न्यूज आपल्यासाठी काय येते. मोदींच्या हस्ते सेवा तीर्थचे उद्घाटन कुठे केलेलं आहे, तर नवी दिल्लीमध्ये यांनी या संकुलाचं उद्घाटन केलेलं आहे. तीर्थ म्हणजे काय होतं, तीर्थ म्हणजे होतं सॅक्रेड प्लेस, ठीक आहे. यावेळी कर्तव्य भवन 1 आणि 2 चेही उद्घाटन करण्यात आलेले आहे. आता कर्तव्य भवन 1 आणि कर्तव्य भवन 2 काय आहे, तर हे विविध मंत्रालय जे आहे त्यांच्या त्या बिल्डिंग्स आहेत त्यांना एकत्रित करण्यात आलेलं आहे. मंत्रालय ज्या मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री हे काय आहे इंटिग्रेट करण्यात आलेलं आहे आणि त्या डिजिटली इंटिग्रेट करण्यात आलेल्या आहे. कशा डिजिटली म्हणजे विविध मंत्रालय, अर्थ मंत्रालय असेल, सामाजिक न्याय मंत्रालय असेल किंवा अजून कुठले जे काही इतर गृह मंत्रालय असेल किंवा अजून कुठले मंत्रालय असेल त्यांचं समन्वय त्या ठिकाणी असणे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्ट या मंत्रालयातली फाईल त्या मंत्रालयात जाते, तिथून तिकडे जाते, असे वेगवेगळे त्याला कनेक्शन्स असतात. सो त्यांचा समन्वय राहावा यासाठी ते डिजिटली काय करण्यात आलेले आहे, इंटिग्रेट करण्यात आलेले आहे आणि तेच आहे कर्तव्य भवन 1 आणि 2. येते लक्षामध्ये. आता पुढे बघा, 13 फेब्रुवारी ही तारीख 1931 मध्ये. आता त्याला काय आहे की दिल्ली जी म्हणजे दिल्लीचं जे ठिकाण होतं 1931 मध्ये त्याला आधुनिक राजधानी म्हणून दिल्लीला दर्जा देण्यात आलेला होता आणि त्याच 1931 वर्षापासून जर आतापर्यंत आपण मोजले तर त्याला 95 वर्षे पूर्ण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि तेच स्मरण म्हणून ही तारीख या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, निवडण्यात आलेली आहे. येते लक्षात. पुढे बघा, पुढे काय आहे मग, सेवा तीर्थ संकुलात काय आहे, पीएमओ कार्यालय ज्याला आपण म्हणतो, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय NSCS आणि कॅबिनेट सचिवालय हे काय झालेले आहे आता एकाच छताखाली आलेले आहे. प्रश्न इथे येऊ शकतो की कुठले 3 कार्यालय आहे जे एकाच छताखाली आलेले आहे सेवा तीर्थमध्ये. सो हे 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पीएमओ कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय. ठीक आहे, पुढे बघूया. या संकुलाचे ब्रीद वाक्य काय आहे मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये देण्यात येईल, सत्यमेव जयते. काय देण्यात येईल, सत्यमेव जयते. आणि नेमका इथेच आपला काय होईल, गोंधळ होईल, गडबड होईल. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, नागरिक देवो भव. जर सेवा तीर्थ जर नाव त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तर ऑफकोर्स ते नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे, नागरिकांना सेवा देण्यासाठी आलेला आहे. सो नागरिक देवो भव हे काय आहे, त्याचा ब्रीद वाक्य आहे. तो अगेन हायली इम्पॉर्टंट. इथे मी स्टार मार्क देत आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं. 100% विचारणार प्रश्न जर इथून बनला 100% इथे विचारणार. आता या संकुलात 3 इमारती आहे ज्या आपण ह्या बघितलेल्या आहे आताच. ठीक आहे, सेवा तीर्थ, कॅबिनेट सचिवालय आणि NSCS म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा परिषद. आता याच परिसरात काय आहे, इंडिया हाऊस तयार करण्यात आलेले आहे. काय तयार करण्यात आलेलं आहे, इंडिया हाऊस. मग आता हे इंडिया हाऊस कशासाठी, जेव्हा आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळे म्हणजे बाहेर देशातून विदेशातले जे शिष्टमंडळे भारतात येतात काही कार्यक्रमासाठी म्हणा किंवा कुठले पॅक्ट साइन करण्यासाठी, सो तेव्हा त्या ठिकाणी ते इंडिया हाऊस त्यांच्यासाठी वापरल्या जाईल. येते लक्षात. सेवा तीर्थ संकुलाची रचना आधुनिक व टिकाऊ कार्यक्षेत्र म्हणून करण्यात आलेली आहे. ऑब्विसली टिकाऊ तर ते राहणारच. तो अशा पद्धतीने ही न्यूज आपण या ठिकाणी बघितलेली आहे. प्रश्न कुठे विचारेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढील न्यूज काय आहे, केरळचं नाव केरळम झालेलं आपल्याला आता माहित आहे. केरळचं काय झालेलं आहे, केरळम, सर्वांना माहिती आहे. तो तीच ही न्यूज आहे. आता केरळम म्हणजे काय होतं, केर म्हणजे माहिती आहे का काय होतं, केर म्हणजे होतं नारळ. काय होतं, नारळ.
केर म्हणजे, आणि आलम, आलम म्हणजे काय होतं, भूमी. काय होतो आलमचा अर्थ, भूमी. म्हणजे केर म्हणजे नारळ आणि आलम म्हणजे भूमी, केरळम. सो नारळांची भूमी म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे केरळम, असा या त्या शब्दाचा अर्थ होतो. हरकत नाही, पुढे बघा. ही बैठक नवीन सेवा तीर्थ, म्हणजे आता जी आपण मागची न्यूज बघितलेली होती, सेवा तीर्थाचं जे उद्घाटन झालेलं होतं, सो त्याच संकुलातली ही पहिली बैठक होती आणि त्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता. तो ही सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे बघा. केरळचे नाव बदलण्याची प्रक्रिया संविधानाच्या कलम 3 अंतर्गत केली जाते. कलम कुठलं, तिसरं कलम. आता तिसरं कलम, पहिलं कलम काय आहे तर भारत हा राज्याचा संघ असेल, इंडिया शॉल बी द युनियन ऑफ स्टेट. मग कलम 2 मध्ये काय आहे तर नवीन राज्य भारतात इन्क्लूड करून घेतात कलम 2 नुसार, आणि कलम 3 नुसार काय करतात की जे भारतातले राज्य आहे त्याच्यातूनच नवीन राज्य आपण निर्मित करू शकतो, त्याची बाउंड्री अल्टर करू शकतो, त्याचे नाव बदल करू शकतो, आणि तोच नाव बदलाचा जो आहे तो भारताच्या संविधानाच्या कलम 3 अंतर्गत तो काय केला जातो, ती प्रक्रिया कलम 3 मध्ये देण्यात आली. येते लक्षामध्ये. आता या प्रक्रियानुसार राष्ट्रपती केरळ नाव बदल विधेयक 2026 राज्य विधानसभेकडे पाठवलं गेलेलं आहे. म्हणजे आधी जर अशा पद्धतीची जर काही प्रोसेस करायची असेल तर आधी ते तिथल्या रिस्पेक्टेड काय स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवणं आवश्यक असतं, आणि मग ते त्यांचं तिथून निर्णय देतात. तो निर्णय नसतो, तो त्यांचं समर्थन आहे की त्याला विरोध आहे या पद्धतीचं त्या ठिकाणी देतात, आणि ते संसदेला बाउंड नसतं. त्यांनी काही जरी म्हटलं तर संसद आपल्या मनाने तो निर्णय घेऊ शकतात. तो फक्त त्यांना तो कळावं यासाठी तो आधी कुठे पाठवलं जातं, राष्ट्रपतीची परवानगी घेणे त्यासाठी काय असतं, आवश्यक असतं. सो त्याच अनुषंगाने ते तिकडे पाठवलेलं आहे. मग त्यानंतर काय की राज्याची मते मिळाल्यानंतर, मते म्हणजे वोटिंग नाही, मत, त्यांचं राज्याचं मत काय, तर केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या शिफारशीने विधेयक संसदेत मांडते. मग हे विधेयक कुठे येतं, संसदमध्ये येते. लक्षामध्ये, कलम 3 नुसार संसद कायद्याद्वारे कोणत्याही राज्याचे नाव बदलू शकते, पण त्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. आणि इथे तुम्हाला जर प्रश्न विचारेल तर आयोग काय करेल, इथे तुम्हाला म्हणेल नसते. असतेच्या जागी ते काय करेल, नसते. होच्या जागी नाही, नाहीच्या जागी हो करायची आयोगाला सवय आहे. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी नाव बदलण्याचा ठराव मंजूर केलेला होता. सो केरळ विधानसभेनेच ही गोष्ट इकडे केंद्राकडे पाठवलेली आहे, आणि त्याचाच निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, केरळचं नाव केरळम झाल्याचा. अशाच पद्धतीने पूर्वी ओडिसाचे नाव 2011 मध्ये तो स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये जर प्रश्न बनवला तर एक प्रश्न हिस्ट्री मधून सुद्धा आपल्याला देऊ शकतात की 2011 मध्ये ओडिसाचे नाव ओडिसा झाले, असं आयोग म्हणेल आपल्याला. ओडिसाचे नाव ओडिशा करण्यात आले, पण वास्तविक पाहता ओडिशाचे नाव ओरिसा झालेला आहे. आयोग या पद्धतीने सुद्धा आपल्याशी खेळत असतो. सो कॉन्शियस राहणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. सो या अनुषंगाने हे न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. त्याचे प्रश्न कसे बनतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता पुढे बघा, पुढली न्यूज काय आहे, एआय आधारित चेहरा ओळख. काय, एआय आधारित चेहरा ओळख. आंध्र प्रदेश विधानसभा 11 फेब्रुवारी 2026 रोजी आमदाराच्या उपस्थितीसाठी, आता हे महत्वाचं आहे, कोणाच्या उपस्थितीसाठी, आमदारांच्या उपस्थितीसाठी एआय आधारित चेहरा ओळख प्रणाली त्यांनी सुरू केलेली आहे. मग इथे आपण वन लाइनर प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो की एआय आधारित चेहरा ओळख प्रणाली खालीलपैकी कुठल्या राज्याने सुरू केलेली आहे, आणि मग सगळे तुम्हाला तिथले साऊथ मधले ऑप्शन देतील किंवा काही वेगळे सुद्धा देऊ शकतात. सो आंध्र प्रदेश आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं महत्व काय, भारताची ही पहिली विधानसभा ठरलेली आहे अशा पद्धतीची प्रणाली सुरू करणारा. आणि यामधून काय केलं जाईल की आमदार तिथल्या विधानसभेसाठी म्हणजे तिथल्या त्यांच्या कार्यालयात त्यांचं काय उपस्थिती हे एआयच्या माध्यमातून करून घेतील. तर हे त्याच्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. ही व्यवस्था पारदर्शकता आणि उपस्थिती नियंत्रणच्या सुधारण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे. आमदार उपस्थित राहतात की नाही राहत याचं कारण असं आहे की जे भारतीय राज्यघटनेचं कलम 190 आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की जर विधानसभेचा एखादा सदस्य जर 60 दिवस कंटिन्युअसली विदाउट परमिशन, काय म्हणत आहे, विदाउट परमिशन जर अनुपस्थित राहत असेल तर त्याला काय होता,
त्याची जी जागा आहे ती रिक्त होत असते. येतंय लक्षामध्ये? तो त्यामुळे हे आता तिथले जे आमदार आहेत त्यांच्यासाठी ते तो घाबरले असतील की नाही आता आपल्याला तिथे जाऊन काय उपस्थिती दाखवावी लागेल. तर हे कलम सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे आणि ही न्यूज सुद्धा महत्वाची आहे. पुढे बघा नीती आयोग. नीती आयोग कधीची आहे नीती आयोगाची स्थापना? नीती आयोगावर आताही कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. नीती आयोगाची स्थापना कधी आहे मग? 1 जानेवारी 2015 रोजी. सरळ सेवेला सुद्धा या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो नीती आयोगाची न्यूज आहे. काय आहे? सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर निधी छिब्बर यांच्याकडे. हे नाव आता लक्षात ठेवायचं आहे. मग नीती आयोगाचं कंपोजिशन कसं असतं? तर नीती आयोगामध्ये एक कोण असतात? अध्यक्ष असतात. कोण असतात? अध्यक्ष असतात. त्याचे उपाध्यक्ष असतात. कोण असतात? उपाध्यक्ष. त्यानंतर सीईओ असतात आणि गव्हर्निंग काउन्सिल असते. गव्हर्निंग काउन्सिल मध्ये कोण असतात मग? तर राज्याचे जे चीफ मिनिस्टर असतात किंवा केंद्रशासित प्रदेशामधले जे लेफ्टनंट गव्हर्नर असतात ते त्या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये असतात. आणि नीती आयोगाचा जो अप्रोच आहे तो कसा आहे? टॉप डाऊन आहे की बॉटम अप आहे? टॉप डाऊन अप्रोच की बॉटम अप अप्रोच आहे? हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की नीती आयोगाचा अप्रोच काय आहे? टॉप डाऊन की बॉटम अप? ठीक आहे. आता जे अध्यक्ष असतात ते भारताचे प्राईम मिनिस्टर असतात. उपाध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सुमन बेरी हे त्याचे उपाध्यक्ष आहे. त्यानंतर सीईओ निती छिब्बर आहे. त्यांनी BVR सुब्रमण्यम यांची जागा घेतलेली आहे कारण BVR सुब्रमण्यम यांनी काय केलेलं आहे? राजीनामा दिलेला आहे. आता या ज्या निधी छिब्बर आहे DMEO अंतर्गत प्रमुख सरकारी योजनांचे निरीक्षण व मूल्यांकन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कोणाकडे? निधी छिब्बर यांच्याकडे. त्या 1994 तुकडीच्या छत्तीसगड कॅडरच्या IAS अधिकारी आहे. छत्तीसगड कॅडरवर सुद्धा आयोगाने मागच्या काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. येते लक्षामध्ये जर महाराष्ट्राचे जर कोणी सचिव झालेले असेल, सेक्रेटरी झालेले असेल, सो त्यांचं कॅडर कुठलं आहे, कधीचे पास आउट आहे, ह्या सुद्धा गोष्टी आयोगाने विचारलेल्या आहे. तो त्या अनुषंगाने लक्षात ठेवणं आपल्याला महत्वाचं आहे. आता पुढील न्यूज बघा काय आहे? तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती. तुम्हाला माहित आहे बांगलादेशच्या आधी प्राईम मिनिस्टर शेख हसीना होत्या. त्या मग भारतात त्यांनी काय घेतलेलं आहे? निर्वास घेतलेला आहे. तिथून पडून आलेल्या आहेत त्या. याचं कारण म्हणजे तिथे काय झालेली? मान्सून क्रांती. काय झालेली आहे बांगलादेशमध्ये? मान्सून क्रांती. आता ही मान्सून क्रांती काय आहे? मान्सून क्रांती आता ही काही पावसाची संबंधित मान्सून क्रांती नाही आहे. तर बांगलादेश मधली जे काही जेन झी जनरेशन आहे, कुठली जनरेशन? जेन झी. आता आपण नेहमी सोशल मीडियावर हा शब्द ऐकलेला आहे. सो त्या जेनझीने तिथे क्रांती केलेली आहे आणि त्यालाच त्या तिथून काय शेख हसीना यांना पडवून लावलेला आहे आणि ते जे देश आहे अनस्टेबल झालेला आहे. सो त्या जेनझींनी केलेली ती क्रांती आहे. सो तिथे अनस्टेबिलिटी आलेली आहे आणि त्यानंतर तिथे निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्येच तारिक रहमान. आता हे महत्वाचं का आहे? कारण आपण बांगलादेश सोबत बॉर्डर शेअर करतो. सगळ्यात मोठी बॉर्डर कोणासोबत शेअर करतो आपण? बांगलादेश सोबत. त्याची तुम्हाला ट्रिक पण माहित असेल. 55 MBA काय आहे? 55 MBA म्हणजे भारत देशाची बॉर्डर कुठल्या कुठल्या राज्यासोबत आहे. तर मग बांगलादेश सोबत आपण बॉर्डर शेअर करत असल्यामुळं आपल्या राज्याचे आपल्या देशाच्या जे जवळचे राज्य आहे मग तिथलं सुद्धा पॉलिटिकल स्ट्रक्चर काय आहे, त्याचे जे रिलेशन्स आहेत ते भारतासोबत कसे राहतील. सो त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या ज्या आजूबाजूचे स्टेट आहे त्यावर लक्ष ठेवणं महत्वाचं असतं. सो त्या अनुषंगाने हे बांगलादेशची न्यूज आपल्याला महत्वाची आहे. आता बघा ते कुठल्या पक्षाचे आहे? BNP पक्षाचे नेते आहेत ते खालेदा झिया आणि जियाउर रहमान. तो जियाउर रहमान त्यांचे वडील आहे आणि खालेदा झिया त्यांच्या आई आहे. खालेदा झिया तिथल्या काय राहिलेल्या आहेत? तर प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत आणि जियाउर रहमान काय राहिलेले आहेत तिथले? तर तिथले राष्ट्रपती राहिलेले आहेत.
या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांचे ते पुत्र आहेत. यांच्याबद्दल एक विशेष बाब अशी की 1970चा किंवा आपल्याला काय म्हणता येईल 1971चा जो मुक्ती संग्राम होता, काय आहे मुक्ती संग्राम, बांगलादेश मुक्ती संग्राम जर आपण ऐकलेला असेल 1971, तर यामध्ये अटक झालेले हे सर्वात लहान कैदी होते. किती त्यांचं वय फक्त होतं 4 वर्षे. त्यांचं वय किती होतं? फक्त 4 वर्षे, सर्वात लहान कैदी. तर हे सुद्धा त्यांना काय विशेष बनवतं आणि आयोगाने जर विचारलं तर तेही या ठिकाणी विचारू शकतात. आता बघा, यांनी जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर भारताकडून त्या शपथ ग्रहण समारंभात कोणी उपस्थिती दाखवलेली आहे, कोणी प्रतिनिधित्व केलेलं आहे, तर लोकसभेचे जे अध्यक्ष आहे ओम बिर्ला यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. सो अगेन इथं स्टार मार्क, नाही तर तुम्हाला इथे काय देईल, हे ऑप्शन देईल मोदी, नरेंद्र मोदी म्हणजे डायरेक्ट प्राईम मिनिस्टर आपण म्हणूया. सो नाही, इथे कोण आहे, ओम बिर्ला. आता ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार रिपीट का सांगतोय, कारण आयोगाचा तो फॉर्मॅट राहिलेला आहे प्रश्न विचारण्याचा. सो त्यामुळे मी या गोष्टी तुम्हाला परत परत सांगतोय, हायलाइट करून सांगतोय. ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना यांना राजीनामा देऊन, जसं की मी तुम्हाला जनजीची क्रांती सांगितली, त्यानंतर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली तिथे एंट्रीम गव्हर्नमेंट म्हणजे अंतरिम सरकार, ते त्याला जे आपण टेम्पररी गव्हर्नमेंट म्हणतो, ठीक आहे, काम चालव. तो मोहम्मद युनस त्यांच्या नेतृत्वाखाली होतं. त्यानंतर तिथे निवडणुका झाला आणि बीएनपीने 209 जागा हे जिंकलेल्या आपल्याला दिसून येतात आणि बहुमतासाठी 151 जागा फक्त तिथे रिक्वायर्ड असतात. तो तारिक रहमान हे नाव लक्षात ठेवा आणि सोबतच लक्षात ठेवा मिया मॉटली. आता या कोण आहे, तर या बार्बाडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे. मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगतो की आयोगाला पहिल्या घडामोडी खूप आवडत असतात आणि वन लाइनर क्वेश्चन त्यामधून आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो. सो बघा, आता हा बार्बाडोस कुठं आहे, तर आपल्याला माहित आहे की इकडे वरच्या भागेला नॉर्थ अमेरिका आहे आणि खालच्या भागेला काय आहे, साऊथ अमेरिका आहे. हे दोन खंड आपल्याला माहिती आहे. आणि हा जो इथला काही पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणत असतो, कॅरेबियन कंट्रीज. काय म्हणत असतो, कॅरेबियन कंट्रीज. जसं की वेस्ट इंडिज वगैरे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, निकारागुआ वगैरे त्या टाईपचे देश. सो तिथलाच एक बेट आहे आणि म्हणजे कंट्री आहे, त्याला काय म्हणतो आपण, बार्बाडोस. सो तिथल्या त्या पहिल्या पंतप्रधान ठरलेल्या आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे आणि सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यात त्या यशस्वी झालेल्या आहे. सलग तिसऱ्यांदा जरी त्या निवडणूक जिंकल्या असल्या तरी त्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहे. इथे सुद्धा आयोगाने जर प्रश्न विचारला तर इथे सुद्धा ते आपल्याला फिरवू शकतात की सलग तिसऱ्यांदा त्या पहिल्या तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान झाल्या वगैरे. तो नाही, त्या निवडून आलेल्या आहे आणि पंतप्रधान पहिल्यांदा झालेल्या आहे. त्यांची पार्टी कुठली आहे, तर बार्बाडोस लेबर पार्टी. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. बीएलपीने संसदेतील सर्व 30 जागा, बघा आता मी तुम्हाला म्हटलं नाही की किती छोटासा तो देश आहे, फक्त तिथे 30 जागा आहे. आणि आपल्या संसदमध्ये किती जागा आहे, लोकसभेच्या आपल्या किती जागा आहे, तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे की लोकसभेला एकूण जागा किती आहे. येते लक्षामध्ये. यापूर्वी 2018-2022 मध्ये सर्व जागांवर त्यांनी विजय मिळवलेला होता. सलग तिसऱ्यांदा यांनी ते कामगिरी केलेली आहे. बार्बाडोसची राजधानी कुठली आहे, ब्रिज टाउन असून चलन बार्बाडोस डॉलर. तिथलं जे चलन आहे त्याला काय म्हटलं जातं, बार्बाडोस डॉलर. त्यानंतर बार्बाडोस 2021 मध्ये ब्रिटिश राजघराण्याशी संबंध तोडून प्रजासत्ताकचा दर्जा मिळवलेला होता. प्रजासत्ताक होणे म्हणजे काय की हेड ऑफ द स्टेट जो असतो, हेड ऑफ द स्टेट, आणि एक असतो हेड ऑफ द गव्हर्नमेंट. जसं हेड ऑफ द स्टेट आपल्याकडे राष्ट्रपती आहे आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट आपल्याकडे प्राईम मिनिस्टर असतात. सो जर हेड ऑफ द स्टेट पहिला व्यक्ती देशाचा जर लोकशाही मार्गाने येत असेल, लोकशाहीतून त्याची म्हणजे लोकांमधून तो प्रतिनिधित्व करत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रजासत्ताक होणे. तो 2021 पर्यंत हा प्रजासत्ताक नव्हता. म्हणजे याचाच अर्थ काय, तर यांचा जो हेड ऑफ द स्टेट आहे तो राजघराण्यातून येणारा होता आणि तोही कुठल्या, ब्रिटिश राजघराण्याशी.
सो ते त्यांनी संबंध तोडलेले आहे आणि त्या ठिकाणी मग काय झालेलं आहे, ते प्रजासत्ताक दर्जा त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे. तो अशा या एकूणच फेब्रुवारी महिन्यातल्या राजकीय घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या परीक्षाभूमिक गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित प्रश्न तुम्हाला या सेशन मधून तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तुमच्यासाठी सर्व प्रश्न घेऊन आलेलो आहे. जसे नेहमी ज्या सेशनला घेऊन येतो याचे उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचे आहे. खालील विधाने विचारात घ्या. वंदे मातरम मार्गदर्शक तत्वांशी हा प्रश्न आहे. एकदा प्रश्न बघून घ्या, त्याचे ऑप्शन्स बघून घ्या आणि कॉमेंट मध्ये त्याचं उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 2 सेवा तीर्थबद्दल आहे. हा सुद्धा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. उत्तर पर्याय निवडायचे आहे आणि कॉमेंट सेक्शनला टाकायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 24 फेब्रुवारी 2026 रोजी नीती आयोगाच्या सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला सोपवण्यात आलेला आहे? अमिताभ कांत, PVR सुब्रमण्यम, निधी छिब्बर, अरविंद पनगडिया. अरविंद पनगडिया 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तो ऑप्शन तर एलिमिनेट झाला. पण याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. बघा, MPSC राज्यसेवेसाठी समर्पण बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्या ऍडमिशन्स ओपन झालेले आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी तुमची काय होणार आहे, प्रिपरेशन होणार आहे. त्यासाठी आमची टीम आहे. निलेश सर, विवेक सर, दीपक सर आणि अभिलाष सर सोबत या समर्पण बॅच मध्ये मी तुम्हाला करंट अफेअर्स शिकवणार आहे. आणि ऍडमिशन साठी हा नंबर तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. आणि ही जर PDF तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर आमच्या AONIS टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता आणि ही PDF तुम्ही तिथे ऍक्सेस करून घेऊ शकता. सो आजच्या पुरतं एवढंच. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.